रिंग रोडचा फटका. पोल्ट्री शेडमध्ये घुसलं पाणी, पशुपालक शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. रिंग रोडच्या कामाचा फटका थेट एका पशुपालक शेतकऱ्याला. नैसर्गिक ओढा चुकीच्या पद्धतीने अडवल्याचा आरोप आणि काही क्षणातच पोल्ट्री शेडमध्ये शिरले पावसाचे पाणी. हजारो नव्हे तर लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा. नेमकं काय घडलं पहा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिंपोळी गावाजवळील जवळगाव परिसरात एका पशुपालक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित पशुपालक शेतकरी सतीश बाबूराव घारे यांनी गंभीर आरोप केला आहे की रिंग रोडच्या कामादरम्यान अधिकाऱ्यांनी नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे पावसाचे पाणी थेट त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये घुसले. या अचानक आलेल्या पाण्यामुळे पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शरद बाळासाहेब गोळांबे, महाराष्ट्र राज्य शासन पशुसंवर्धन समन्वय समिती सदस्य यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करण्याची आणि संबंधित शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनीही या घटनेची निष्पक्ष चौकशी करून रिंग रोडच्या कामातील त्रुटींसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात प्रशासन काय निर्णय घेणार, शेतकऱ्याला न्याय आणि नुकसान भरपाई मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. अशाच विश्वासार्ह आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मुख्य संपादक उमेश मोरे, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, नाशिक. मी शरद बाळासाहेब गोळांबे आज जवळगाव पिंपोळीच्या शिववरती आलेलो आहे. 2 दिवसापूर्वी सतीश घारे यांचं शेड बघा तुम्ही खाली. अक्षरशः रिंग रोडच्या अधिकाऱ्यांनी वरच्या बाजूला जो पूल चालू आहे त्याच्या पद्धतीने नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळे संपूर्ण पाणी त्या पोल्ट्री शेडमध्ये गेलं. जवळजवळ 5000 पक्षी आज त्यांचे पाण्यात आहे. 7 ते 8 लाखाचं त्यांचं जवळजवळ नुकसान आहे. तहसीलदार विजयकुमार चौबे साहेब असून, सभापती असून, जिल्हा परिषद आमच्या वार्डाचे सदस्य असून सर्वांनी इथे येऊन भेटी दिलेल्या आहे. परंतु आमची मागणी अशी राहील, भेटी तर तुम्ही द्याच, त्या शेतकऱ्याचं नक्की साठवून केलं पाहिजे. कारण शेतकऱ्याला मोठा तो आर्थिक धक्का बसलेला आहे. त्यातल्या सावरण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी येतात. परंतु आज गरज आहे की तरी सर पंचनामा होणे आणि त्या पंचनाम्यामधून ताबडतोब त्या शेतकऱ्याला मदत कशी मिळेल यासाठी प्रशासनाने ताबडतोब पावलं उचलावी, हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून पशुसंवर्धनच्या विनंती करतो. या स्थानिक ग्रामस्थ आहे मल्हारी शिंदे, ही संपूर्ण घटनाक्रमक सांगतील तुम्हाला. आज या ठिकाणी पिंपोळी गाव आणि जवळगाव या 2 ठिकाणाच्या मधून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याच्या सरळ वरच्या साईडला रिंग रोडचं काम चालू आहे. रिंग रोडच्या कामामध्ये त्यांनी जे वरती जे पिंपोळी गावचं जे पाणी आहे, वरती पूर्ण डोंगरातलं पाणी, संपूर्ण पाणी ह्या जवळच्या बाउंड्रीवरती आणलेलं आहे. हे पाणी संपूर्ण पाणी इथे खाली ह्या पोल्ट्रीच्या बाजूला आणि आमच्या शेतीच्या बाजूनी हे पाणी काढलं आणि रात्रीचा जास्ती पाऊस झाल्यामुळे हे पाणी पूर्णपणे आमच्या शेतामध्ये आणि त्या पोल्ट्रीमध्ये गेल्यामुळे आमचं बरंचसं नुकसान झालं. आणि आज हे नुकसान जे झालं तर आज हा शेतकरी जरी असेल, सतीश घारे जरी असेल, तरी ह्याच्या पोल्ट्रीमध्ये पाणी गेल्यामुळे त्याचे जे काही 5000 पक्षी होते तर ह्या पक्ष्यांचं पण नुकसान झाले. रोजची 50-60 मर होती आणि पूर्णपणे तूज भिजल्यामुळे पक्षी आता रोज मरत आहे. आणि त्याच्यावरती जे काय समजा शासकीय असेल, शासकीय अधिकारी असेल, कुणी असेल, सभापती असेल, आमदार साहेब असेल, त्यांनी या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करून गेल्यानंतर त्याला ती योग्य ती प्रमाणे भरपाई मिळावी ही मी शासनाला आणि तहसीलदार साहेब असेल त्यांनी ती शासनाला योग्य ती प्रमाणे भरपाई काय असेल ती त्यांनी ती द्यावी, एवढी मी शासनाच्या माझ्या वतीनं मी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.